शिवाय मटणाच्या वेगवेगळ्या रेसिपी वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने करतात. काय एवढा एक नंबर झालाय की जबरदस्त. बाई हे जे आहे ना ह्याच्यापासून थोडस सावध राहत जा तुम्ही. नमस्कार मित्रांनो, तर विषय असा आहे भाई थांबा ना, विषय बेकार आहे, विषय लय बेकार आहे, विषय खूप बेकार आहे, जबरदस्त विषय. तुम्ही सुरुवात करा आज. तर नमस्कार मित्रांनो, विषय असा आहे, या चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी सुयोग, माझा मित्र नागेश, आम्ही दोघं जण आज जाणार आहोत मटण आणण्यासाठी, कारण आमची खूप दिवसाची इच्छा होती मटण खायची. आणि आमच्या फ्लॅटमेटला चिकन आवडतं, आम्हाला चिकन आवडत नाही. आणि फायनली आज आम्ही मटण आणणार आहोत. मग ते खरं नाही चिकन त्यांचं ते पाच दिवस मग ते म्हणले का नको म्हणून, मग आपण नाही, दोघं त्यांना जाऊ. फोन नाही लावला मी. अरे मग बघा ना इथं कॉल करून. ओके, मग आपण दोघांनाच मटण बनवायचे असा विषय आहे का, मग असं विचारतोय. हा, तर आता आम्ही जाणार आहोत मटण आणण्यासाठी. आम्ही निघणारच होतो, आमची मेट आली. आता ते पूर्ण वॉश हे फ्लोअर वगैरे क्लीन केल्यानंतर आम्ही लगेच निघू. शिवाय मटणाच्या वेगवेगळ्या रेसिपी वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने करतात. यस यस यस. आमची काही वेगळी असेल ती आज आम्ही तुम्हाला दाखवू. आणि जर त्यापेक्षा काही वेगळी तुमची रेसिपी असेल तर नक्की शेअर करा. आणि नेक्स्ट टाइम ते बनवण्याचा प्रयत्न. तर तू बनवणार कोणत्या साईडने, म्हणजे तू विदर्भ साईडची एक कोणत्या साईडने नाही, म्हणजे विदर्भ साईडची एक रेसिपी तुझी असणार आहे. विदर्भ साईडची रेसिपी, माया गावातली अमरावतीची. आणि मग ती अशी झणका असणार आहे की कशी, म्हणजे तशी झणकार काय त्याला असा मस्त तिखट, म्हणजे दुसऱ्या दिवशी डायरेक्ट उठताच नाही आलं पाहिजे. नाही, असं वगैरे काहीच नाही, असं नाही होणार. नाही, असं मी करू शकतो, काय विषय नाही. कारण आमच्या इकडे कसं आम्ही जास्त तिखट खातो, काही प्रॉब्लेम नाही. पण तुमच्याकडे आय थिंक खात नसतील जास्त तिखट. नाही, आमच्याकडे पण तिखट खातात. आम्ही तिखट खाण्यासाठी खूप प्रसिद्ध आहोत. ओके, इथलं आम्हाला फिकं वाटते. मस्त तिखट बढिया. बापरे, कोणाला पाणी सुटल्या भाई. त्याला आता मस्त मटण घेऊन येतो आणि मस्त विषय खोल करणार आहेत आपण. चलो, तर मित्रांनो, आपण आता चाललोय कपडे इस्त्री करायला टाकायला आणि त्याच्यानंतर आपण मटण आणायला जाणार आहोत. तर चलो मग जाऊयात, पहिले कपडे टाकू, त्यानंतर मटण बघूयात. आता मटण आपल्याला आणायचं आहे बोकडाचं, पण आय थिंक ते इथे कुठे मिळत नाहीये. पण बघूयात, कर्वे पुतळा इकडे 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 नाही नाही, इथे आधी टाकू ना कपडे, आणि कपडे टाकून मग आपण जाणार आहोत तिकडे. तर चलो मग. नाही बघा, कोथरूड डेपोची गर्दी, ट्रॅफिक, नुसतं ट्रॅफिक आहे भाई, नुसतं ट्रॅफिक. भाई पहिले एक वडापाव खायला चला, मस्त एक वडापाव टाकला की एनर्जी येते, म्हणजे आपल्याला मग मटण बनवायला वेळ लागला तरी काही विषय नाही एवढा. हां बाई, हे जे आहे ना ह्याच्यापासून थोडंसं सावध राहत जा तुम्ही, हे खूपच घातक विषय आहे हा सगळा. मित्रांनो, आपण आता आलेलो आहेत भाकरी न्यायला, आणि इथे कालच तुम्हाला मी म्हटलं होतं कालच्या ब्लॉगमध्ये की आपण अनन्याला भाकरी आणायला आलतो. तर तिथे आपण आता चाललेलो आहोत. खूप चांगल्या आणि छान अशा भाकऱ्या असतात तिथल्या, मस्त. आणि त्यामुळे आपण आता इथे आलेलो आहोत. इथे बघा, चतुर्थी पण आहे, इकडे अनन्या पण आहे, आणि पुढे वैष्णवी आहे. पण हे अनन्यामध्ये चांगले असतात, तर आपण घेऊ तिथून. चपाती 5 आणि त्यांना 3 चपात्या आहेत, माझ्या 2 भाकरी. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण जस्ट आलेलो इथे, हे बघा, दरवेश मटन शॉपमध्ये. आणि लाईन बघा ती, नुसतं मटण खातात आज. विशेष म्हणजे सुयोग भाऊ म्हणत होते की यार आपण खूप उशिरा चाललोय, सगळी काय संपलं असं, काय राहिलं लास्ट राहिलं असेल काहीतरी. भाई तुम्ही गर्दी बघा, लाईन लागली 10-15 लोक. भाई नुसतं मटण आहे. काय सुयोग, काय म्हणायचं, कसं काय गर्दी, आणि काय म्हणत होतात संपून गेलं असेल. काय आहे त्याच्याकडे आहे, परत एक एक शेपूट लटकून राहणार आहे, ते लटकली आहे. असं काय नाही, दुसरं पण असेल ना. आता कट करा, आपल्याला झालं कस्टमर पाहून कट करेल. तर मित्रांनो, जस्ट आपण हे सगळं सामान वगैरे घेऊन आलेलो आहेत. तर उशीर तर फार झाला आहे, पण 9:15 वगैरे वाजलेत. पण ठीक आहे, आता जाऊन बनवूयात सगळं आणि बघूयात कसं होतं. मस्त मटण रस्सा वगैरे आणि मस्त मटण सुक्का वगैरे बनवणार आहेत छानपैकी. तर तुम्हाला दाखवतो कसं होतं, काय होतंय, त्यानुसार बनवूयात. चलो. शुक्रवार शनिवार तयार कर मित्रांनो. मस्त असा आपला सुक्का, मटण सुक्का तयार झालेलं आहे. आणि छान असं गरम केलेलं पाणी ते आपण आता ह्याच्यामध्ये रस्सा बनवण्यासाठी टाकणार आहोत, आणि मस्त असा मटण रस्सा बनवणार आहोत. मित्रांनो, भाजी बघा, भाजी, मटण,
एक नंबर झाला विषय, एक नंबर. लिंबू, कांदा, हे मटण. मी माझ्यासाठी भाकरी आणली आहे आणि कुणाल भाऊ आणि सुनील भाऊनी चपाती आणलेली. अशी मस्त राईस पण आहे आपला. मित्रांनो हे बघा, मस्त असं भाकरी वगैरे कुस्करून आणि त्यासोबत मटणाचा रस्सा. जस्ट ऑसम. विषय खतरनाक झालेला आहे सगळा. मस्त असा रस्सा आणि असं घ्यायचा. भाई रस्सा एक नंबर झालाय बरं का, एक नंबर झालाय असं म्हणतोय हो. आता सांगितलं मी. तर माहितीच आपल्याला एकदा जेवण चांगलं असलं की आपण बोलत नाही परत. त्यामुळं आता जातो मी. चलो, मी माझा आनंद घेतो खाण्याचा. तुम्ही तुमच्या इथे बसून तुमचा आनंद घ्या. हे बघा, एवढी जबरदस्त मजा येते ना मित्रांनो. तर मित्रांनो एवढी जबरदस्त झाली ना भाजी, एवढा खतरनाक विषय झाला ना काय सांगू तुम्हाला. पिक्चर लावणार होता आपण. आणि अशी बनवणी लावणार होतो आम्ही, पण आता खायला सुरू केला. अहो एवढा जबरदस्त रस्सा आता आहे. लावू शकतो आपण असं काही रस्सा एवढा एक नंबर झालाय की जबरदस्त. तर मित्रांनो आम्ही काय करतो आता, खायचं येणं आनंद घेतो आणि मस्तपैकी आम्ही मूव्ही लावणार आहेत. अशी बनवा बनवी आणि ते बघत बघत आम्ही मस्त जेवणाचा आनंद घेणार आहेत. चलो मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.